चिकन स्टार्टरमध्ये नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे खायचे असेल तर ही ग्रीन चिकन फ्रायची रेसिपी नक्की करून बघा. खूप टेस्टी आणि यम्मी बनते. तसंच आपण याला शेवटी स्मोक सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे याचा जो एक फ्लेवर असतो ना तो खूप छान लागतो. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे स्टार्टरमध्ये आपण वेगवेगळे पर्याय शोधत असतो. एकदम कमी तेलात बनवलेला नॉनव्हेज खवय्यांसाठी चांगला ऑप्शन आहे. तर रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. चिकन हिरवा आहे त्यासाठी हिरवं वाटण बनवून घेऊयात. काही पुदिन्याची पानं तसेच 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर मिक्सरमध्ये घालून 1 चमचा दही घातलेला आहे. पाणी न घालता वाटून घेतलेले आहे. इथे मी अर्धा किलो चिकन चांगलं स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलंय. त्यामध्ये आता मी अर्धा लिंबाचा रस तसेच यामध्ये सुद्धा 2 ते 3 फेटलेलं दही घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपण जे हिरवं वाटण बनवून ठेवलेलं होतं ना ते घालायचं आहे. आता या हिरव्या वाटणामध्ये ना तुम्ही आलं लसूण सुद्धा टाकू शकता. यामध्ये आलं लसणाची पेस्ट मी वेगळीच घातलेली आहे. त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड. त्यानंतर यामध्ये मी पाव ते अर्धा चमचा घातलेली आहे काळी मिरी पावडर. तसेच 1 मोठा चमचा तंदुरी चिकन मसाला घालून चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला ऍड करा. ग्रीन कलर आणखीन यावा यासाठी थोडासा फूड कलर टाकते, ऑप्शनल आहे. हवं तर स्किप सुद्धा करू शकता. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी बटर किंवा तूप सुद्धा घालू शकता. आता हा सगळा मसाला मी चिकनला चांगला कोट करून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे आणि मॅरिनेट करत ठेवायची गरज नाहीये. तुमच्याकडे जर टाइम असेल तर तुम्ही अर्धा तासासाठी मॅरिनेट करत ठेवू शकता. मी इथे लगेचच फ्राय करायला घेतलेले आहे. पॅनमध्ये फक्त 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये हे चिकन घातलेलं आहे आणि लो फ्लेमवरती 10 ते 15 मिनिटं असं शिजू दिलेलं आहे. यावरती आपल्याला झाकण वगैरे ठेवायची गरज नाहीये. आता हे चिकन मी डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय सुद्धा करत नाहीये. थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये शिजवून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये चांगलं शिजतं. जास्तीत जास्त तुम्हाला हे शिजवायला 20 मिनिटं लागतील. मध्ये मध्ये गॅस मोठा करून हा जो मसाला आहे तो अगदी रिड्यूस होईपर्यंत ना फ्राय करून घेऊ शकता. अशा पद्धतीने हा मसाला यावरती कोट झाला पाहिजे. मसाल्यामधलं जे पाणी होतं, मसाला होता तो बऱ्यापैकी रिड्यूस झालेला आहे ना आणि त्यामुळे चिकन वरती हलकेसे असे मार्क्स यायला लागतात. असं रोस्ट केलेलं चिकन खूप छान लागतं. 20 मिनिटांनंतर आपले हे चिकन फ्राय करून तयार आहे. शेवटी आपण याला कोळशाचा स्मोक देणार आहोत. भांड्यामध्ये चिकन काढून घेतलंय, मध्ये एक वाटी ठेवली आहे आणि कोळसा गरम करून घेतलाय. तो वाटीमध्ये ठेवून आपल्याला त्यावरती तूप किंवा तेल सोडायचंय. धूर यायला सुरुवात होते तर लगेचच यावरती झाकण ठेवायचं. 10-15 मिनिटं याला चांगला स्मोक द्यायचा. स्मोक दिल्याने ना चिकनची जी टेस्ट असते ना ती खूप चांगली येते. त्यामुळे स्मोक नक्की द्या. तर चला मग पावसाळा स्पेशल एक मस्त असं चिकनचं स्टार्टर तयार झालेलं आहे. जास्त वेळ पण लागत नाही. शेजवान चटणी किंवा केचप बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. मस्त मस्त फ्लेवर्स यामध्ये ऍड झालेले आहेत. जेवणासोबतही तुम्ही याला सर्व करून याचा आनंद घेऊ शकता. चिकन एकदम ज्युसी आणि टेंडर झालेलं आहे. तर पटकन करून बघा ही रेसिपी. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे. आणि तुम्हाला जर ही आजची ग्रीन चिकन फ्रायची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक थम्स अप जरूर द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या.